राजगृहातील बांबूवनात भगवान बुद्ध बसले होते. त्यांच्याकडे एक तरुण रडत धावत आला. तो म्हणाला, भगवंत, माझे वृद्ध वडील मरण पावले. कृपा करून त्यांना स्वर्ग मिळावा यासाठी काहीतरी करा. छोटे मोठे पुरोहित कर्मकांड करतात, आपण तर अधिक सामर्थ्यवान आहात. आपण नक्कीच करू शकाल. बुद्ध शांतपणे म्हणाले, तरुणा, मृतांसाठी मी काय करू शकतो? तरी तुला सत्य दाखवतो. जा, 2 मडकी आण. तरुण मडकी घेऊन आला. बुद्धांनी सांगितले, एक मडके तुपाने भर, दुसरे गारगोट्यांनी. आता ती दोन्ही तलावात टाक. तो तसेच करतो. मग बुद्ध म्हणाले, आता ती मडकी फोड. जसा मडक्यांचा फटका बसला, तूप वर तरंगले आणि गारगोट्या तळाशीच राहिल्या. बुद्ध म्हणाले, तरुणा, आता मंत्रजप करून बघ. गारगोट्यांनो वर या, तुपा खाली जा. शक्य आहे का? तरुण म्हणाला, नाही भगवंत, हे निसर्ग विरुद्ध आहे. गारगोट्या जड आहे, वर येणार नाही. तूप हलके आहे, ते खाली जाणार नाही. बुद्ध म्हणाले, जसे निसर्ग नियम पाळला जातो, तसेच कर्मांचा नियमही चुकत नाही. जर तुझ्या पित्याने पापकर्मे केली असतील तर ती त्यांना अधोगतीकडेच नेतील, आणि जर सद्कर्मे केली असतील तर ती त्यांना नक्कीच उत्तम गतीकडे घेऊन जातील. मंत्रोच्चार, कर्मकांडाने ते बदलता येत नाही. प्रत्येकाच्या गतीचे कारण त्याची स्वतःची कर्मे आहेत. तरुणाचे डोळे उघडले. तो शांत झाला आणि बुद्धांना वंदन करून म्हणाला, भगवंत, आज मला खरे ज्ञान मिळाले. आता मी माझ्या जीवनात शील, दान आणि करुणा पाळीन. बुद्ध करुण स्मित करून म्हणाले, हो तरुणा, जितक्या लवकर माणूस कर्माचा नियम समजतो, तितक्या लवकर तो दुःखातून मुक्त होतो.